शरपंजरी पडले होते. अंगामध्ये रक्ताचा थेंबही राहिला नव्हता. मरणासन्न अवस्था झाली होती. छातीला हात लावता येत नव्हता, पण छाती ठोकपणे लोकांना सांगत होते की मी त्या ठिकाणी अंतकाल समयाला भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेईन, परमात्मा मला भेटण्याकरिता येईन. भगवंताला भीष्माचार्यांचं ते वचन खरं करायचं होतं आणि म्हणून भगवान भीष्माचार्यांना भेटायला जाणार होते. म्हणून तर थांबले. का थांबले भगवान? त्याचं हे कारण आहे. भीष्माचार्य यांचं जीवन भगवंताकरिता समर्पित असणारं जीवन आहे. स्वतःच्या कर्तव्याच्या ठिकाणी समर्पित असणारे भीष्माचार्य, धर्मनीतीला जाणणारे भीष्माचार्य, ज्यांनी वडिलांना समाधान प्राप्त व्हावं, पितृभक्ती घडावी म्हणून ब्रह्मचर्याचा स्वीकार केला असे भीष्माचार्य, जीवनभर परमात्म्याचं भजन करत राहिले, समर्पित असणारं जीवन भीष्माचार्य जगले. आणि अंतकाल समयाला मात्र त्या ठिकाणी महाराज सर्वांगामध्ये बाण शिरले आणि त्या बाणांच्या वेदना सहन करतात, तरी पण त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त करून घेत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की भीष्माचार्य इच्छामरणी आहेत. त्यांच्या वडिलांनी त्यांना त्या ठिकाणी वरदान दिलं होतं, बाळा जा, मी तुला आशीर्वाद देतो, तू इच्छामरणी होशील. इच्छामरणी शब्दाचा अर्थ होतो की मनाला वाटेल त्यावेळेला त्या ठिकाणी मरण प्राप्त करून घ्यावं, अशी इच्छामरणी होते भीष्माचार्य. पण तरी शरीर सोडत नव्हते. लोकांना वाटायचं महात्मा उत्तरायणाची वाट पाहत असेल. दक्षिणायन चालू होतं, पण महात्म्याला कशाचं उत्तरायण महाराज? त्यांना दक्षिणायन उत्तरायण सर्व एकच होऊन जातं. तुका म्हणे हरीच्या दासा आणि शुभ काळ सर्व दिशा, सगळ्या दिशा आणि सर्व काळ हरीच्या दासाकरता शुभ आहे. त्यानं कोणत्याही कालामध्ये स्वतःचं शरीर सोडलं तरी त्याला अधोगती प्राप्त होऊ शकत नाही. त्याला सर्वात्मक भाव प्राप्त झालेला असतो. भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहत नव्हते. भीष्माचार्य तर भगवंताची वाट पाहत होते. त्यांना माहित होतं मी जन्मभर तर निष्कलंक जीवन जगलेलो आहे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, निष्कपट भाव, धर्म, न्याय या सगळ्या गोष्टींनी भीष्माचार्यांचं जीवन परिपूर्ण होतं. आणि असे भीष्माचार्य भगवंताला फार प्रिय होते. भगवंताचे भक्त आहेत महाराज. त्यांना वाटत होतं अंतकाल समयाला परमात्म्याने यावं, म्हणून तर भगवान तिथे जाणार आहे. भगवान थांबले. सर्वांना आनंद वाटला. जेवण वगैरे सर्वांनी केलं. सर्वजण आपापल्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी महाराज विश्राम करण्याकरिता गेले. देवानं विचार केला जेवण झालंय, थोडं 4 पावलं चालावं, म्हणून त्या ठिकाणी भगवान चालू लागले. चालतात तर काय, एका राहुटीमधून त्या ठिकाणी प्रकाश येताना दिसला, उजेड येताना दिसला. कुठून उजेड येतोय म्हणून पाहिलं महाराज बारकाईनं. पाहतात तर काय, धर्मराजाच्या राहुटीतून उजेड येत होता. धर्मराज युधिष्ठिर जो पांडवांचा थोरला भाऊ आहे आणि ज्याला राज्य प्राप्त झालेला आहे, जो त्या ठिकाणी हस्तिनापुराचा राजा झालेला आहे, त्याच्याच राहुटीतून उजेड येत होता. रात्र बरीच झाली होती आणि अजून त्या ठिकाणी कोणीतरी जागा आहे. कोण जागा असेल म्हणून त्या ठिकाणी भगवान आतमध्ये डोकावून पाहतात. पाहिलं तर धर्मराज स्वतःच जागे होते. आणि फक्त जागे होते असं नाही, डोक्याला हात लावून बसले होते. देवानं पाहिलं, म्हणारे हा तर धर्मराज आहे, जागाच आहे. गायगाईनं आतमध्ये गेले. विचारलं, दादा तुम्ही अजून झोपले नाहीत? मग ते देवाला पाहून अजूनच रडू लागला महाराज. डोक्याला हात लावला होता आधीच, पुन्हा रडायला सुरुवात केली. काय झालं तुम्हाला? का रडत आहात? तुम्ही तर राजे झालेले आहात, तुम्हाला राज्य प्राप्त झाले, तुमचा विजय झालाय. सांगितलं, देवा राज्य प्राप्त झालं गोष्ट खरी आहे, पण हे राज्य स्वाभाविकरित्या मला प्राप्त झालं असं नाही. हे राज्य मी त्या ठिकाणी हिसकावून घेतलेलं आहे. हे राज्य रक्तानं लथपथ झालेलं राज्य आहे. दुसऱ्याचं त्या ठिकाणी ओढून घेतलेलं राज्य आहे, जे स्वाभाविकरित्या मला प्राप्त झालं नाही. अरे सहज मिले सो दूध सम, मांग लिया सो पाणी, कहत कबीरावो रक्त सम, जिसमें खिचात आली. जे सहज मिळतं ते दुधासारखं असतं, जे मागून घेतलं जातं ते पाण्यासारखं असतं, आणि जे ओढून घेतलं जातं ते रक्तासारखं असतं, खिचात आली. बळजबरीने एखादी गोष्ट मिळवणं ते योग्य नाही महाराज. मी राज्य मिळवलंय, पण माझ्या गोत्रजांना मारून राज्य मिळवलंय. कौरवांना मारलंय, माझे गोत्रज आहेत, माझे भाऊ आहेत, त्या सर्वांना मी मारलंय आणि या सर्वांचा निपात करून मी राज्य भोगतोय. रक्तानं लथपथ झालेलं राज्य भोगतोय. भगवंतानं अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं होतं ना महाराज रणांगणामध्ये, आणि तेच तत्वज्ञान धर्मराजाला सांगायला सुरुवात केली. पण अर्जुनाला ते एवढ्या घाईत कळालं
आणि धर्मराजाच्या मात्र पचनी पडेना. का बरं पचनी पडत नव्हतं माहिती आहे तुम्हाला? याला जर वाटलं असतं ना त्याला समजून सांगायचंय तर नक्की त्याला कळालं असतं, पण यालाच वाटत होतं त्याला कळू नये म्हणून. का बरं? याचं निमित्त करून भीष्माचार्यांपर्यंत जायचं होतं. देव विचार करू लागले, असं कोणाचाही म्हणणं ऐकणार नाही, मग याच्या ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याकडे नेलं पाहिजे. कोणी पण कान टोचून जमत नाही, सोनाराकडे गेलं पाहिजे. ते सोनार शहाणे असतात, ते बरोबर कान टोचतात. तुम्हाला नाही म्हणत बरं असं आहे. कान टोचला सोनारानं की आपोआपच त्या ठिकाणी महाराज चांगला टोचला जातो. तसं याला मी किती समजावून सांगितलं तरी माझं म्हणणं याला पटणार नाही. मग याला त्या ठिकाणी याचा ज्याच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडे नेलं पाहिजे. मग कोणावर विश्वास आहे? याचा विश्वास होता भीष्माचार्यांवर. सांगितलं उद्या आपण भीष्माचार्यांकडे जाऊया. धर्मराज म्हटले ठीक आहे. सकाळ झाली, सर्वांना बरोबर भगवंतानं घेतलं, म्हणे चला आपण भीष्माचार्यांना भेटायला जाऊया. आणि भीष्माचार्यांना भेटण्याकरिता त्यांनी सर्वच परिवारजनांना घेऊन भगवान गेलेले आहेत. भगवान भीष्माचार्यांना भेटायला येणार आहेत ही गोष्ट ऋषीमुनींना कळाली, साधू संतांना कळाली. साधू संत तिथे उपस्थित झाले भीष्माचार्यांच्या समोर. आणि आता मात्र त्या ठिकाणी महाराज भगवान धर्मराजाला घेऊन तिथे पोहोचले. तिथे गेल्यानंतर भीष्माचार्यांनी भगवंताला पाहिलं दुरूनच येताना. जणू काय त्या ठिकाणी महाराज बऱ्याच दिवसापासूनचा अर्थ अंतकरणातलं पूर्ण होत आहे. माझा परमात्मा माझ्या समोर येतो आहे. मोठं समाधान वाटलं. देवाला पाहून फार समाधानी झाले भीष्माचार्य. पण देव जसा त्याच्या बाण्यात राहतो ना, तसे भक्त सुद्धा त्यांच्या बाण्यातच राहतात. भक्ताचा पण काही स्वतंत्र बाणा असतो ना महाराज. रुबाबात देवाबरोबर सुद्धा बोलतात. शरशय्येवर पडले होते, बाणांच्या त्या ठिकाणी शय्येवर पडले होते. भगवंताकडे पाहिलं, नमस्कार भगवंताला करता येत नव्हता हात जोडून, पण डोळ्यांच्या पापण्या लावून त्या ठिकाणी नमस्कार केला महाराज. कारण सगळ्या अंगात बाण घुसले होते ना. नमस्कार केला आणि भगवंताला पाहून बोलायला सुरुवात केली, देवा आज कसं काय इकडे येणं केलं, कसे काय आलात? भगवानही त्या ठिकाणी हसले. म्हटले असं आहे, हा धर्मराजा जरा उद्विग्न झालाय. त्याला त्या ठिकाणी थोडी उद्विग्नता निर्माण झाली. त्यानं राज्य तर प्राप्त करून घेतलंय, पण तो म्हणतो हे रक्तानं लथपथ झालेलं राज्य आहे, त्याला क्षात्र धर्म शिकवला पाहिजे, त्याला धर्मनीती शिकवली पाहिजे. आणि आमच्यासारख्या सामान्यांनी कशी शिकवावी? तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात म्हणून तुमच्याकडूनच शिकवलेलं चांगलं. याला मी सांगतोय पण माझं म्हणणं त्याला पटत नाही. त्याचा तुमच्यावर फार विश्वास आहे म्हणून तुमच्याकडे त्याला धर्मनीती शिकवण्याकरिता आणलंय. त्याला काही धर्मनीती सांगा. असं ज्या वेळेला त्या ठिकाणी भीष्माचार्यांच्या समोर भगवान बोलू लागले तेव्हा भीष्माचार्य हसले. ने देवा मला कळतंय तू कसा वागतोयस ते. मला माहिती आहे तू इथे का आलास, धर्मराजाचं निमित्त करून आलास, मला माहिती आहे. देवाबरोबर जास्त बोलण्याच्या आधी भीष्माचार्य त्या ठिकाणी धर्मराजाकडे पाहून बोलू लागले, धर्मा ऐक, तुला इथे धर्म शिकवण्याकरिता आणलंय, तुला इथे नीती शिकवण्याकरिता आणलंय, तुला इथे क्षत्रिय धर्म त्या ठिकाणी सांगायचा आहे. खरं सांगू, एका राजाचा धर्म जर खरा काय असेल तर तो धर्मच मी तुला सांगतोय. ऐक, तू ज्याच्या बरोबर आलास ना इथे त्याला काय समजतोस? त्याला स्वतःचा मामे भाऊ समजतोस, त्याला सामान्य गोवळ समजतोस, त्याला द्वारिकाधीश समजतोस, त्याला त्या ठिकाणी काय नेमकं तू समजतोस काय? खरं सांगू, तू जर याच्यापैकी त्याला काही समजत असशील तर तू वेडा आहेस, हे समजू नकोस. अरे हा सामान्य नाही, मग येशवै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान मोहयन माया लोकम गुडश्चरती वृष्णीषु. अरे हा वृष्णी वंशामध्ये गूढ रूप धारण करून विचरण करतोय. हा येशवै भगवान साक्षात, हा भगवान आहे आणि तोच त्या ठिकाणी यादवांमध्ये फिरतोय. तो सामान्य रूप घेऊन फिरतोय म्हणून त्याला सामान्य समजू नकोस. बरीच माणसं त्या ठिकाणी भगवंताला सुद्धा सामान्य समजतात. भगवानही गीतेमध्ये वर्णन करून सांगतात, लोक मला ओळखत नाहीत, अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता. मी माणसाचं शरीर धारण केलंय म्हणून लोक मला माणूसच म्हणतात, पण वस्तुस्थितीत मी माणूस नाही, मी सगळ्या जगाचा नियंता आहे, सगळ्या जगाला चालवणार आहे. भगवान म्हणतोय तो सूत्रधार आहे महाराज. तो त्या ठिकाणी मायेचा सूत्रचालक आहे. तो त्या ठिकाणी सगळी माया स्वतःच्या बोटावर फिरवतो आहे. असा असणारा तो जगाचा मालक आहे महाराज. यंत्रारूढा आणि मायया, त्याचं सौभाग्य मोठं त्या ठिकाणी महाराज विलक्षण आहे. तो गुणवान भगवान आहे.
हा कोणालाही कळत नाही, कारण तो गूढ रूपानं विचरण करतो म्हणून गुढश्चरती वृष्णीषु. तुला जर खरंच धर्माचं पालन करायचं असेल आणि खरा धर्म जर शिकायचा असेल तर एक काम कर. तुझं राज्य करत असताना त्या ठिकाणी तू अखंड याचं स्मरण करता करता राज्य कर. हा सगळ्यात मोठा धर्म आहे. ज्याला राज्य करायचं असेल त्यानं त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करत त्याचं चिंतन करत राज्य करावं. राज्य सुरळीत चालेल. तो सगळ्यांचं हित करू शकतो. भगवंताचं चिंतन कर. आणि जर तुला माझं खोटं वाटत असेल की हा त्या ठिकाणी भगवान नाही म्हणून, अरे बघ ना, हा भक्तांवर करुणा करणार आहे, हा भक्तांवर कृपा करणार आहे, हा भक्तांचं मनोगत जाणणार आहे, हा भक्तांचं अंतकरण जाणून त्या ठिकाणी वागतोय. बघ ना, एवढ्या दिवसांपासून मी त्या ठिकाणी शरपंजरी पडलेलो आहे, काही माझ्याकडे शिल्लक राहिलं नाही, माझे प्राण त्या ठिकाणी जात नाहीत. त्याचं कारण एकच आहे की मी याची वाट पाहतोय. मला वाटत होतं यानं यावं आणि अंतकाल समयाला मी भगवंताला डोळे भरून पाहावं आणि त्याला पाहता पाहता मी प्राण सोडून द्यावेत. एवढीच माझ्या अंतकरणातली भूमिका होती, एवढीच माझ्या अंतकरणातली भावना होती, ती त्यानं जाणली. आणि बघ ना, हा तुला तत्वज्ञान सांगण्याकरिता आला असं नाही, तर मला दर्शन देण्याकरिता आलाय. तुला तत्वज्ञान तर घरी सांगता आलं असतं. एवढ्या घाईत अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं आणि त्याला ते पचलं सुद्धा. तुला रात्रभर समजावून सांगितलं तरी कळालं नाही. त्याचं कारण हेच होतं, यालाच तुला कळू द्यायचं नव्हतं, कारण माझ्यापर्यंत यायचं होतं. याच्याच मनामध्ये मला भेटायला येण्याची इच्छा होती. बघ ना, हा किती त्या ठिकाणी दयाळू आहे. तथापेकांत भक्तेषु पश्य भूप अनुकंपितम. एकांतामध्ये असणाऱ्या भक्ताला भेटण्याकरिता आला हे राजा. हे भूप, पश्य म्हणजे बघ, अनुकंपितम, त्याच्या पोटात किती अनुकंप आहे, किती प्रेम आहे. तो मला भेटण्याकरिता आलाय. सगळ्या लोकांना वाटत असेल धर्मराजाला तत्वज्ञान सांगण्याकरिता आला, पण नाही, हा मला भेटण्याकरिता आलाय. आणि सांगत होते ना सर्वांना, भगवान मला भेटायला येणार आहेत म्हणून. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. निदान परमार्थ करणाऱ्या माणसांनी तरी कान उंच करून ते ऐकावं. कारण परमार्थ करणारा मनुष्य छातीला हात लावून म्हणू शकतो की मरताना माझ्या समोर देव असेल, अंतकाल समयाला भगवान मला भेटायला येतील. छातीला हात लावून म्हणता आलं पाहिजे, पण ते सर्वांना नाही म्हणता येत. कारण कुठे ना कुठेतरी पाणी मुरत असतं, कुठं ना कुठेतरी दाळीत काळा असतं, आणि ते सगळ्यांना जरी माहीत नसलं तरी ज्याचं त्याला चांगलं माहीत असतं. कुठेतरी आपण आपल्या जीवनामध्ये चुकतो आणि ती चूक आपल्याला जन्मभर सलत राहते. ती चूकच कारणीभूत असते परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यायला. आपण परमार्थ करतो पण अजून परमात्मा दर्शन का देत नाही? त्याचं कारण आपण कुठेतरी चुकीचं वागतो. विष आणि अमृत जर एकत्र घेतलं तर त्या ठिकाणी महाराज अमृताचा प्रभाव होत नाही, विषाचा त्या ठिकाणी त्याच्यात अंतर्भाव असतो ना. आपलं जीवन बऱ्याच ठिकाणी विषारी असतं, आपलं जीवन बऱ्याच ठिकाणी चुकीचं असतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? माझं खरं बोलणं आहे ना, ते खरं बोलणं बऱ्याच वेळा जड जातं, पण ते वस्तुस्थितीचं बोलणं हे पण लक्षात ठेवा. राजरोज सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. भीष्माचार्यांसारखं छातीला हात लावून म्हणा ना कधीतरी की मी शाश्वतीनं सांगतो की माझा भगवान अंतकाल समयाला मला भेटायला येईल. असं नाही कोणाला सांगता येत, भीष्माचार्यांना मात्र सांगता येत होतं, कारण त्यांचं जीवन तसं होतं महाराज. हा महत्वाचा विचार आहे. लोकांतात त्या ठिकाणी चांगलं वागणं एवढंच नाही, अरे एकांतात असताना सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचे नियम कधी मोडू नयेत. जागृतीत त्या ठिकाणी नियम मोडत नाहीत असं नाही, स्वप्नात सुद्धा नियम मोडत नाहीत महात्मे. स्वप्न जरी पडलं तरी स्वप्नातही नियमबद्ध जीवन जगतात. केवढा मोठा भाव आहे. असं आपलं जीवन असलं पाहिजे. भीष्माचार्यांचं जीवन असंच होतं महाराज. म्हणून तर भगवान भेटायला गेले आणि समोर जाऊन उभे राहिलेल्या भगवंताला भीष्माचार्य बोलू लागले, आणि देवा मी या धर्मराजाला धर्मनीती सांगेन, मी सांगणार आहे त्याला, पण माझी एक विनंती आहे. म्हणे काय विनंती आहे? मला आधी वचन द्या. म्हणे कशाचं वचन? जोपर्यंत मी माझं शरीर सोडत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या समोरच उभं राहायचं. वचन देणार का? म्हणे हो देतो ना. सदैव देव प्रतीक्षताम यावदिदम कलेवरम हिनोम्यहम. जोपर्यंत मी माझं कलेवर म्हणजे शरीर सोडत नाही तोपर्यंत सदैव देव प्रतीक्षताम, प्रतीक्षा करा, वाट बघा, माझ्या मरणाची वाट बघा, तोपर्यंत इथेच उभे राहा. भगवान म्हणले ठीक आहे, तुमच्या अंतकाल समयापर्यंत मी असाच उभा राहीन. वचन घेतलं आणि मग देवाशी पुन्हा बोलायला सुरुवात केली. देवा एक विचारू? म्हणे काय विचारायचं? विचारा. म्हणे देवा खरं सांगू? बरंच काही बोलायचं होतं लांबलचक. एक वाक्य त्यांनी उच्चारलं. म्हणे देवा
खरं सांगू म्हणे काय अहो मी जन्मभर कधीच पाप केलेलं मला आठवत नाही. भीष्माचार्य म्हणतात. अजून पुढचं बोलायचंय, पण ते पुढचं बोलणं व्हायच्या आतच देवानं ते थांबवलं आणि भगवान मध्येच म्हटले म्हणून तर मी आलोय. तुम्ही ऐकतात सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. भीष्माचार्य म्हणले देवा मला जसं आठवतं तसं माझ्या जन्मात मी कधीच पाप केलं नाही. आणि त्यावर भगवान लगेच म्हटले म्हणून तर मी तुम्हाला भेटायला आलोय. मग पुन्हा भीष्माचार्य म्हणू लागले मग जर मी कधीच पाप केलं नाही तर मला ही अशी दुर्दशा का प्राप्त झाली? माझ्या सगळ्या अंगामध्ये बाण का शिरले असतील? का बरं मला एवढ्या वेदना सहन कराव्या लागल्या? भगवान बोलू लागले असं आहे, जरी पाप केलं नसलं ना तरी पाप झालेलं पाहिलं ना डोळ्यानं, ते पाहिलं तरी भोगायला येतं. इतकी सूक्ष्मता आहे कर्माची. माझी द्रौपदी भर सभेत आणली होती, तिला विवस्त्र करण्याचं काम सुरू होतं. ती व्याकुळ होऊन तुम्हाला म्हणत होती पितामह मला वाचवा. त्यावेळेला तुम्ही खाली माना घातल्यात आणि वरतून म्हणू लागलात आम्ही यांचं मीठ खाल्लंय, आम्ही यांचं अन्न खाल्लंय. द्रौपदीला तुम्ही सोडवलं नाही. पाप होताना पाहिलं म्हणून भोगायला आलं. पाप होताना पाहिलं तरी भोगायला येतं, केल्यानंतर किती भोगायला येत. आणि खरं सांगू पाप करताना फार गंमत वाटते, फार मजा वाटते. ज्यावेळेला ते भोगायला येतं ना ते मानगुटावर बसून भोगायला लावतं. भोगावंच लागतं महाराज, ते भयंकर असतं पाप. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आपण कर्म करतो ना आपणच त्याने भोगतो महाराज. असे कितीतरी जन्माला येतात आणि मरतात. ज्याचं जीवन खरोखर सूत्रबद्ध आहे, ज्याचं जीवन एका चाकोरीत आहे, ज्याचं जीवन बंदिस्त आहे, ज्याचं जीवन धर्मनीतीनुसार आहे, जो पाप पुण्याला त्याने जाणून कर्म करतोय आणि तोच खऱ्या अर्थानं भगवंताला प्रिय होतो महाराज. नाही तर भोंगळ जीवन जगणारे किती लोक आहेत, जगतात म्हणून जगतात. तसं तर गुरंढोरही जगतात, त्यांना काय पाप पुण्य कळतं? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. जनावरांना काय पाप पुण्य कळतं? माणसाला कळणार नाही याच्यात काय नवल आहे. म्हणतात एकदा साखरे महाराज त्या ठिकाणी उत्तर काशीची त्या ठिकाणी यात्रा करण्याकरिता गेले होते, काशी यात्रा, आणि बैलगाडी घेऊन गेले होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, बैलगाडी घेऊन गेले. त्यावेळेला संस्थान होते, मोठे मोठे संस्थान. एका गावात मुक्काम पडला आणि तिथं मोठं संस्थान होतं. संस्थानिक तिथे होते काही. ते संस्थानिक स्वागत करायला आले. हे बैलगाडीत प्रवास होता ना, मग ते बैल त्या ठिकाणी नेले, तिथं सोडले, ती गाडी एका बाजूला उभी केली, मग महाराजांचं स्वागत केलं, आतमध्ये नेलं. मग तो संस्थानिक त्या ठिकाणी मोठं स्वागत सत्कार करू लागला. जेवणा खावण्याचा कार्यक्रम सुंदर झाला आणि मग महाराजांबरोबर चर्चा करायला सुरुवात केली. चर्चा, ती चर्चा ज्या वेळेला होऊ लागली त्यावेळेला तो संस्थानिक राजा म्हणू लागला की महाराज हे तुमचा बावळटपणा आहे, हे देवन धर्मन तुम्ही करतात हा सगळा मूर्खपणा आहे, आम्ही काय देवाला मानित नाही. ते महाराज खदखदून हसले. ते म्हणले मी तुमच्या विरोधात बोलतोय, देव मानित नाही म्हणून. तुम्ही देवधर्म करणारी माणसं तुमच्या समोर बोलल्यावर तुम्ही खवळायला पाहिजे, तुम्ही हसतात. ते म्हणे आपण काय देवधर्म मानित नाही. ते म्हणले वेड्या, तू देव मानित नाही याच्यात काय नवल आहे? आमच्या गाडीला 2 बैल आहेत, ते बैल सुद्धा देव मानित नाहीत. तू मानित नाही याच्यात काय कौतुक आहे? तुझ्यात त्या बैलात अंतर काय राहिलं? मग पशुसारखं जीवन जगतोयस, तू देव मानत नाहीस. अरे या जगाला चालवणारा सूत्रधार आहे ना, तो जगाचा मालक आहे, तो सगळं काय चालवतोय, ती चेतना तू मानत नाहीस. म्हणजे तुझ्यात त्या पशुत काय अंतर राहिलं? पशु काय पाप पुण्य जाणतो? आणि आपण जर पाप पुण्य न मानता जीवन जगत असलो तर त्या पशुतन आपल्यात काय अंतर आहे? आपण सुद्धा पशुवतच जीवन जगतो. ज्ञानेन हीन पशुभिस समान. मी सांगतो असं नाही, शास्त्र सांगताय. जो ज्ञान प्राप्त न करता त्या ठिकाणी महाराज जीवन जगतोय त्याचं जीवन पशुसारखं जीवन आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज ज्ञान असावं, पाप पुण्याचं ज्ञान असावं, कर्माचं ज्ञान असावं, आणि ते ज्ञान प्राप्त करून त्या ठिकाणी कर्माचा विचार करत जीवन जगावं, चांगलं जीवन जगावं. लोकांनी चांगलं म्हणण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या मनानं म्हटलं पाहिजे तू चांगला आहेस, बस. लोकांचं जाऊ द्या, लोक कोणालाही चांगलं म्हणतात आणि लोक कोणालाही वाईट म्हणतात. लोकांचा विचार करू नका. लोकांकडे पाहून जर जगाल तर लोक जगू द्यायचे नाहीत. जना जैसा ओक धरिता आवरेना पतित पावना देवराया. खाली बघून चालायला लागले तर लोक म्हणतील खालीच बघून चालतंय. एक जण चालत होता खाली बघून, लोक म्हणायचे बघा येड खालीच बघून चालतंय. मग ते दुसऱ्या दिवशी वर बघून चालायला लागलं. दुसरे भेटले म्हणे बघा येड आहे का, भिरभिऱ्या बघतोय म्हणे वरती. वरही बघू देत नाही, खाली बघू देत नाही. कसं काय लोकांचं करायचं?
ते लोक वाट लावायचे सगळे, आपण कष्ट करतो आहोत, आपण खातो आहोत, लोकांकडे पाहून काय जगता, लोक काय म्हणतील म्हणतील ते म्हणतील. तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, तू तुझ्या पद्धतीने जीवन जग. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महाराज धर्मनीतीनं जीवन जगावं, धर्मनीतीचा व्यवहार त्या ठिकाणी असावा. पाप पुण्य त्या ठिकाणी कळायला पाहिजे. भीष्माचार्यांना भगवान त्या ठिकाणी सांगू लागले, पाप पाहिलं डोळ्यानं म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी भोगायला आलं. हा महत्वाचा विचार आहे. आता देव रागावला होता आणि रागावून बोलत होता, वारे वा, मला एवढं जर तुम्हाला पाप पुण्य कळतं, मग कशा करता माझ्या त्या ठिकाणी भक्तांच्या विरोधात युद्ध केलं. पांडव माझे भक्त आहेत, माझ्या भक्तांच्या विरोधात जाऊन युद्ध करत होतात. कौरवांच्या बाजूने युद्ध करत होतात. तुम्हाला धर्मनीती कळत होती ना, तुम्हाला जर पाप पुण्य कळत होतं ना, का शत्रू पक्षातून त्या ठिकाणी लढलात सांगा. भीष्माचार्य गहिवरले आणि सांगू लागले, देवा ऐक, माझं जीवन असं आहे, माझ्या बापानं मला आशीर्वाद दिलाय, तू इच्छा मरणी होशील, मला कोणी मारू शकत नाही. मला तूच काय, तुझा बाप जरी आला तरी मारू शकत नाही. देवाला म्हणतायत भीष्माचार्य, तो भीष्माचार्यांचा अधिकार आहे, मला कोणी मारू शकत नाही. पण ऐक, जर तुला वाटलं असतं ना मी मरावं, तर मला मरावंच लागणार होतं. कारण माझं जीवन माझ्या हातात नाही, माझं जीवन तुझ्या हातात आहे. तू जरी मला मारू शकत नव्हतास तरी सुद्धा तुला जर वाटलं ना मी मरावं, की मी ठरवलेलं आहे, ज्या दिवशी तुला वाटेल मी मरावं त्याच दिवशी मी मरावं. ऐकतात तुम्ही सर्वजण. आणि मी जर योगायोगानं त्या ठिकाणी पांडवांच्या बाजूने युद्ध करत असतो आणि पांडवांच्या बाजूने युद्ध करत असताना त्या ठिकाणी तुला जर वाटलं असतं मी मरावं, तर युद्ध करता करता मला मृत्यू प्राप्त झाला असता आणि मरताना मला डोळ्यासमोर कौरव दिसले असते आणि त्या कौरवांकडे पाहता पाहता मला प्राण सोडावे लागले असते. देवा खरं सांगतो, तुझ्या भक्तांच्या विरोधात युद्ध करायचे म्हणून युद्ध करत नव्हतो रे. मला युद्ध त्या ठिकाणी कौरवांच्या बाजूने करण्याचं कारण एवढंच होतं की मला वाटायचं कौरवांच्या बाजूने युद्ध करताना जर समजा तुला वाटलं मी मरावं, तर मला जर मरण आलं तर तुझ्याकडे पाहता पाहता मला मृत्यू प्राप्त होईल. कारण जसा मला समज त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे ना, असाच विचार करतोय की अंतकाल समयाला कन्हैयाला पाहत पाहत प्राण सोडेल. पण तुला डोळे भरून पाहत पाहत मरण्याकरिताच जीवन जगत होतो रे कन्हैया, बाकी काही इच्छा नव्हती. मला एवढंच वाटत होतं की अंतकाल समयाला तू माझ्या डोळ्यासमोर उभा राहावास, म्हणून तर तुझी वाट पाहत होतो. मी मोठा भाग्यवान आहे, आज तू माझ्या समोर प्रत्यक्ष उभा राहिलास. बरचसं दोघांचं बोलणं झालं. आता भगवंताला काही बोलताच आलं नाही पुरा. देव भक्त सुद्धा असे असतात महाराज, कधी कधी देवाची सुद्धा बोलती बंद करून टाकतात. काही बोलता आलं नाही, आता काय बोलेल. खरं कारण सांगून टाकलं की बस तुझं मुख पाहता पाहता मला मृत्यू प्राप्त व्हावा म्हणून प्रतिपक्षाकडून लढलो. भीष्माचार्यांनी आता त्या ठिकाणी महाराज धर्मराजाला उपदेश करायला सुरुवात केली. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशः श्रीधर्मान, भगवत धर्मान समाभ्यासत योगतः. अनेक प्रकारचे धर्म सांगितले. राजधर्म सांगितला, दान धर्म सांगितला, श्रीधर्म सांगितला, मोक्ष धर्म सांगितला, क्षात्र धर्म सांगितला. सगळ्या धर्मांचा उपदेश केला आणि उपदेश करून त्या ठिकाणी महाराज धर्मराजा संतुष्ट झाला. त्याला ते पचलं. भगवंताला वाटत होतं याला यांच्याच मुखातून ऐकवायचंय, ते ऐकवलं आणि धर्मराज संतुष्ट झाला. आणि आता भीष्माचार्य भगवंताचं स्तवन करू लागले. देवा बस मला समाधान प्राप्त झालं, माझ्या अंतकाल समयाला तू माझ्याजवळ उभा आहेस. पण माझी एक त्या ठिकाणी विनंती आहे रे. भीष्माचार्य स्तुती करतात भगवंताची. फार सुंदर स्तुती आहे महाराज, भीष्म स्तुती म्हणतात त्याला. भागवतामध्ये अनेक प्रकारच्या स्तुती पाहायला मिळतात. आपण सुरुवातीला पाहिलं ना, भागवत 4 प्रकारचं आहे. नंबर 1 त्या ठिकाणी महाराज त्या भागवतामध्ये स्तुती वर्णन करून सांगतात, त्या भागवतामध्ये गीत वर्णन करून सांगतात. असे त्या ठिकाणी उपदेशात्मक असणारे, घटनात्मक असणारे हे भागवत. वेगवेगळ्या घटनांमधून उपदेश घ्यायचा आहे, वेगवेगळ्या गीतांमधून उपदेश घ्यायचा आहे, वेगवेगळ्या स्तुतींमधून उपदेश घ्यायचा आहे. भीष्माचार्यांच्या स्तुतीतून उपदेश प्राप्त होणार आहे. काल पाहिलं आपण कुंतीनं भगवंताची स्तुती केली. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानामांतर्बहिरवस्थितम. कुंतीनं केलेली स्तुती. तशी भीष्माचार्य स्तुती करतात आणि स्तुती करत हात जोडून त्या ठिकाणी देवाकडे पाहून बोलायला सुरुवात केली. देवा ऐक ना, माझी एक विनंती आहे. म्हणे काय? अरे मला एक मुलगी आहे, मला एक मुलगी आहे, त्या मुलीचं मला लग्न करायचं आहे.
पतीला आजपर्यंत कोणीच नवरदेव पसंत पडला नाही. हा, तिला तूच पसंत पडलास. हा, मी आता मरणार आहे. माझी जी मुलगी आहे ना, मला असं वाटतं माझ्या मुलीशी तू लग्न करावं. बाकीचे सगळे लोक होते ना ऐकणारे, चिडीचूप झाले होते महाराज. कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं. हा, हळूच कुजबूज करायला लागले. नंतर काय कुजबूज करत होते माहिती आहे? म्हणे बघा, म्हातारं मरता मरता खरं बोलायला लागलंय. अरे तर नैष्टिक ब्रह्मचारी याला मुलगी आहे म्हणताय. तुम्हाला नाही लक्षात आलं ना? ते म्हणत होते मला मुलगी आहे. माझ्या मुलीचं लग्न व्हायचंय, तिचं अजून लग्न झालं नाही, तिला कोणी पसंत पडलं नाही. मग लोक म्हणू लागले हे म्हातारं ब्रह्मचारी आहे आणि याला कशी काय मुलगी झाली. मग सगळ्या लोकांच्या मनातला भाव जाणून भीष्माचार्यांनी विश्लेषण द्यायला सुरुवात केली. ते सांगतात इति मतिरूप कल्पिता वितृष्णा सात्वत पुंगवे विभुम्नी. स्तुतीची सुरुवात आहे महाराज. इति मतिरूप कल्पिता वितृष्णा. मती म्हणजे बुद्धी. माझी जी बुद्धी आहे ही बुद्धीच माझी कन्या आहे, माझी मुलगी आहे. आणि माझ्या बुद्धीला आजपर्यंत जगातलं कोणी आवडलं नाही. माझ्या बुद्धीला जर कोण आवडलं असेल तर ते फक्त तुम्हीच आवडलात. कारण बुद्धीला तर परमात्मा आवडावा, बुद्धीने निश्चय करावा, हाच आपला पती असावा. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज त्या बुद्धीचं दुसरं वैभव जगात कोणतं नाही, ते एकच आहे, परमात्म्याच्या चरणी स्थिर होणं. माऊली ज्ञानावर वर्णन करून सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. 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 एका केशवराज सकळ सिद्धी. एका केशवराज सकळ सिद्धी. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकल सिद्धी. बुद्धीचं दुसरं कोणतंच वैभव नाही महाराज. एका भगवंताच्या चरणी बुद्धीनं स्थिर होणं हे सगळ्यात मोठं बुद्धीचं वैभव आहे. माणसाची बुद्धी आज फार प्रगल्भ झाली महाराज, फार विचार करू शकते. बुद्धिमान माणसं आहेत, त्यांनी केवढे त्या ठिकाणी महाराज शोध लावले. अहो त्या बुद्धीने किती उडान घेतलं तरी ती प्रकृतीच्या कक्षेतच फिरू शकते महाराज. पण प्रकृतीच्या पलीकडचे असणारं त्या ठिकाणी जे परमात्मा तत्व आहे ते प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नाही. त्या बुद्धीमध्ये तेवढी क्षमता असली पाहिजे की जिनं त्या ठिकाणी परमतत्वाला प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण करावी. म्हणून तीच बुद्धी श्रेष्ठ आहे जिच्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी महाराज जिच्यामध्ये त्या ठिकाणी परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होईल. इतर लोक त्या ठिकाणी बुद्धिवाद करू शकतात, इतर लोक त्या ठिकाणी बुद्धीनं अनेक गोष्टी करू शकतात, पण परमात्म्यापर्यंत जाणं तेवढं सोपं नाही. त्याच्याकरिता शुद्ध बुद्धी असावी लागेल, निर्मळ बुद्धी असावी लागेल. भीष्माचार्यांची बुद्धी निर्मळ आहे आणि भगवंताच्या दर्शनाचीच अपेक्षा करत होती. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महाराज भगवंताला भीष्माचार्य म्हणू लागले माझ्या मुलीबरोबर त्या ठिकाणी तुम्ही विवाह करा, माझ्या मुलीला तुम्ही पसंत पडलात. कारण मुलगी रूप पाहत असते ना महाराज. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव कुलमिच्छन्ती मिष्टान्नमेतरे जना. असं आहे ना, नवरी जी असते ना ती नवरदेवाचं काय पाहते, ती रूप पाहते. कन्या वरयते रूपम, नवरदेवाचं रूप कसं आहे त्याच्या रूपावर भाळते महाराज. माता वित्तम, आई पाहते श्रीमंत आहेत की नाही जावई बापू, आई श्रीमंती पाहत असते. जावई कसा असला पाहिजे, तो श्रीमंत असला पाहिजे, सासूबाईचं म्हणणं असतं. सासरा काय पाहतो, पिता श्रुतम, त्या नवरीचा बाप त्या ठिकाणी पाहतो हा नवरदेव शिकलेला आहे की नाही, शिकला सवरलेला पाहतो. भाऊबंद काय पाहतात माहिती आहे, ते पाहतात आपल्या जातीपातीचा आहे का, कुळगोत्राचा आहे का, असं पाहिलं जातं. आणि लग्नाला आलेले जे बाकीचे असतात ना ते मिष्टान्नम येतरे जाना, ते म्हणतात खायला काय आहे, असा त्या ठिकाणी विचार असतो महाराज बाकीच्यांचा. तिकडं तांदूळ पडतात नाही कुठे तर घुम जाव असं होतं ना महाराज आपोआप. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कोण कशाची वाट पाहतो ती स्वतंत्र वाट असते.
म्हणून त्या ठिकाणी मुलगी सदैव रूपाचा विचार करते. नवरदेवाचं रूप कसं आहे? देवा तुमचं रूप कुठं मोठं अप्रतिम आहे. तुमचं रूप पाहून माझी बुद्धिरूपी मुलगी विभोर झाली, तिला तुम्ही आवडलात. म्हणून माझ्या बुद्धीचा स्वीकार करा, माझ्या कन्येचा स्वीकार करा, माझ्या मुलीचा स्वीकार करा. भगवान म्हणले ठीक आहे, मी तुमच्या कन्येचा स्वीकार करतो. असाच उभा राहतो तुमच्या समोर. ते म्हणले नाही, हे रूप नाही पाहायचं मला. अहो हे तर फार सौम्य आहे, हे असलं रूप मला पाहायचं नाही. मग कोणतं पाहायचं? अहो ते मला पाहायचं आहे जे रणांगणामध्ये तुम्ही धारण केलं होतं. ज्यावेळेला तुम्ही माझ्या अंगावर मोडकं चाक घेऊन धावून आला होतात ना, त्यावेळेला त्या ठिकाणी भयंकर तुमचं रूप होतं. तुमच्या कपाळावर घामाचे बुंद आले होते, तुमच्या केसांमध्ये धुलिकण साचले होते, तुमचे डोळे लाल झालेले होते, तुमचे ओठ क्रोधानं फडफड फडफड करत होते, तुमचे हात त्या ठिकाणी थरथर कापत होते. तुम्ही त्या ठिकाणी मोडकं चाक हातात घेतलं होतं, माझ्या अंगावर तुम्ही धावून आला होतात आणि त्वेषानं त्या ठिकाणी मला मारण्याकरिता उद्युत झाला होतात. मला ते रूप तुमचं पाहायचंय देवा, मला हे रूप नाही पाहायचं. मी क्षत्रिय आहे, क्षत्रियानं मरताना सुद्धा क्षत्रियासारखंच मरावं. त्याचं ते शूरवीर त्या ठिकाणी, क्षत्रिय म्हणजे शौर्याचं प्रतीक आहे ना. मग मला मरण सुद्धा तसंच आलं पाहिजे, माझा शत्रू सुद्धा डोळ्यासमोर मला तसंच असला पाहिजे. मला ते रूप पाहायचंय. असंच झालं होतं ना महाराज, भगवंतानं असंच रूप धारण केलं होतं. भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्याकरिता या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती, देवाला हातात शस्त्र घ्यायला लावीन म्हणून. कारण ज्या वेळेला महाभारती युद्ध सुरू होणार होतं ना, ते महाभारती युद्ध सुरू होत असताना, सुरू व्हायच्या आधी दोघे जण गेले होते देवाकडे. दुर्योधन गेला होता आणि अर्जुन गेला होता. आणि दोघेही त्या ठिकाणी म्हणतो, देवा आमच्या बाजूने युद्ध करा. भगवंतानं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, असा आहे मी निर्णय केलाय, महाभारती युद्ध होईल, कौरव पांडवांचं युद्ध होईल, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. माझी सेना एका बाजूने युद्ध करील आणि मी एका बाजूने थांबेल, हातामध्ये शस्त्र घेणार नाही. 4 नीतीच्या गोष्टी सांगेन. दोघेही विचारात पडले, नेमकं काय पाहिजे सांगा म्हणे कोणाला. दुर्योधनाबरोबर त्या ठिकाणी त्याचा मामा गेला होता, शकुनी मामा. हे मामा लोकांनी फार नाव खराब करून टाकलं महाराज. मामा असे बरेच मामा आहेत, कंस मामा, शकुनी मामा, अजूनही कोणता तरी मामा आहे, मारीच मामा, हे असले मामा. तो शकुनी बरोबर गेला होता. आणि तो शकुनी थोडासा अपंग होता महाराज. अपंग नव्हता, चांगला होता, पण त्यानं स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर घाव करून घेतला होता जाणीव होण्याकरिता. खरं तर त्या ठिकाणी त्याचे 100 भाऊ धृतराष्ट्रानं धुरात कोंडून मारले होते. त्याला राग होता त्याचा. तो म्हणला, माझे भाऊ मारतोस काय? तुझे सुद्धा पोरं मारून टाकीन म्हटला. म्हणून तो भाचे मारायकरताच आला होता, स्पेशल अफगाणिस्तानातून आला होता. गांधार देश तिकडे आहे ना अफगाणिस्तानात, तिथून आला होता महाराज तो. आणि तिथे राहिला होता. या दुर्योधनाला त्या ठिकाणी मला तोच होता सांगायला, समजून सांगण्याकरता. तो म्हणला, याला काय मागतोस म्हणला. हा 4 गोष्टी सांगेल म्हणा, नीतीच्या याचं काय करायचं, त्याची सेना तर युद्ध करील. दुर्योधनाला त्याचं म्हणणं पडलं आणि दुर्योधन लगेच म्हणला, तुमची सेना मला हवी आहे. देवाच्या सेनेचं नाव नारायणी सेना. काय नाव आहे? नारायणी सेना. ती नारायणी सेना घेऊन त्या ठिकाणी महाराज भगवान अशा पद्धतीने युद्ध करत होते. ती सेना देऊन टाकली दुर्योधनाला आणि भगवान त्यांनी एकटा अर्जुनाला प्राप्त झाला. अर्जुनाने सांगितलं, देवा तुम्ही माझ्या बाजूने राहा. भगवान म्हणले, पण 4 नीतीच्या गोष्टी सांगेन, फक्त हातात शस्त्र घेणार नाही. म्हणे चालेल देवा. बस प्रतिज्ञा केली देवानं, मी हातात शस्त्र घेणार नाही. भगवंताची प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी ऐकली दुर्योधनाच्या मुखातून. दुर्योधन सांगायला गेला, तो म्हणला, भीष्माचार्य पितामह, आज तर त्या कन्हैयानं प्रतिज्ञा केली. म्हणे काय प्रतिज्ञा? अशी आहे की हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, महाभारती युद्धामध्ये हातात शस्त्र घेणार नाही. भीष्माचार्य विचार करायला लागले, वा रे वा, तुम कहो शस्त्र बिन हरू सब भूमी भार. तू म्हणत असशील शस्त्र वाचून सगळ्या भूमीचा भार हलका करीन. तो हमको क्षत्रिय ना गिने, आम्ही काय क्षत्रिय नाहीत, बिगर शस्त्राचा आम्हाला मारणार, असा विचार भीष्माचार्यांनी केला. आणि दुर्योधनाच्या समोरच प्रतिज्ञा केली महाराज, वासुदेव कर चक्र न धरहू, तुमको मुख न दिखाऊं, लाजत है मेरी गंगा जननी, शंतन सुतन कहाऊं. वासुदेव कर चक्र न धरहू, तुमको मुख न दिखाऊं. हे दुर्योधना, जर वासुदेवाला हातात चक्र घ्यायला लावलं नाही तर तुला परत तोंड दाखवणार नाही. लाजत आहे मेरी गंगा जननी, शंतन सुतन कहाऊं. प्रतिज्ञाच करून टाकली. भीष्माचार्यांनी केलेली प्रतिज्ञा सगळ्यांनी ऐकली आणि भगवंतानं सुद्धा ऐकली की भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, मला हातात शस्त्र घ्यायला लावीन म्हणून.
काय निर्णय करायचा तो त्याच वेळेला केला देवानं. पण आता युद्धाला जर सुरुवात होणार आहे ना महाराज, युद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. घनघोर युद्ध होऊ लागलं. या युद्धामध्ये त्या ठिकाणी सगळे कौरव मारले जाऊ लागले. दुर्योधनाला मोठी चिंता वाटू लागली. अरे 5च पांडव आहेत पण कौरवांना मारतायत, काय करावं काही कळेना. सेनापती पद त्या ठिकाणी भीष्माचार्यांकडे होतं. हे त्या ठिकाणी युद्ध करतायत पण यांनी युद्ध करून सुद्धा त्यांनी एकही पांडव मारला जात नाही. काय करावं. दुर्योधन रागावला आणि रागावून भीष्माचार्यांच्या समोर गेला. बऱ्याच काळापर्यंत युद्ध झालं होतं आणि रागावलेला दुर्योधन भीष्माचार्यांच्या मुखकमलाकडे पाहून बोलू लागला, तुम्हाला लाज वाटत नाही? आमचं अन्न खाता म्हणला आणि शत्रूच्या बाजूने त्या ठिकाणी युद्ध करता, शत्रूच्या हिताचा विचार करता. भीष्माचार्य महाराजांना तर पारितोषिकच मिळाल्यासारखं झालं. कारण दुर्योधन बोलत होता ना, लाज वाटत नाही म्हणला. हे शब्द दुर्योधनाचे आहेत. अरे ज्याने सगळं जीवन देऊन टाकलं हस्तिनापुराच्या गादी करता, ज्यानं जीवनभर त्यांचं संरक्षण केलं आणि ते त्या ठिकाणी म्हणू लागले लाज वाटत नाही, काय करावं आता. भीष्माचार्य म्हणले, अरे दुर्योधना, मी प्राणपणाला लावून युद्ध करतोय आणि ते पांडव मारले जात नाहीत, त्याला मी काय करू. कौरवच मारले जात आहेत. पण तुला जर असंच वाटत असेल की मी त्या ठिकाणी पांडवांच्या हिताचा विचार करतोय तर ऐक, मी भीष्म गंगानंदन भीषण प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन. निष्पांडवी पृथ्वी म्हणजे 5ही पांडव मारून टाकेन सूर्यास्तापर्यंत. दुर्योधनाला फार बरं वाटलं, आता हे पांडवांना मारणारच. पण अक्कल कमी होती ना थोडी. कमी अक्कल असले की घोटाळा होतो महाराज. त्यानं तिथं विचारायला सुरुवात केली. काही गरज नव्हती प्रश्नचिन्ह उभं करायची. साधू संतांच्या वचनावर कधी प्रश्नचिन्ह उभं करायचं नाही महाराज. त्यांचा शब्द जर पाळला नाही, त्यांच्या शब्दावर जर प्रश्नचिन्ह उभं कराल, निश्चित अनर्थ होणार, 100% आघाटीत घडणार. हे तेवढंच खरं आहे. काळ्या दगडावरची रेघ आहे. साधू संतांच्या शब्दाला कधी डावलायचं नाही. ते जर डावललं तर आपल्या अंगावर बला आल्याशिवाय राहत नाही महाराज. बला घेतली दुर्योधनानं अंगावर. काय घेतली माहिती आहे? त्यानं विचारलं, तो ना महाराज उद्या संध्याकाळपर्यंत जर 5 पांडव मारले नाही तर काय गरज होती का म्हणायची. ते म्हणले होते ना मारून टाकीन. पण तिथं प्रश्नचिन्ह उभं केलं. मग भीष्माचार्यांना म्हणावंच लागलं. ते म्हणले, जर मला 5 पांडव मारता आले नाहीत तर मी माझं शस्त्र खाली ठेवून देईन, बस. आणि तेच होणार होतं आता. हा महत्वाचा विचार आहे. हे जर म्हटला नसता ना दुर्योधन, तर मग मात्र त्या ठिकाणी निश्चित त्यानं पांडव मारले असते म्हाताऱ्यानं. पण हे शब्द त्या ठिकाणी कारणीभूत ठरले. जणू भगवंताचीच लीला आहे. दुसऱ्या दिवशीचं युद्ध त्या ठिकाणी सुरू होणार आहे. सगळ्यांनी प्रतिज्ञा ऐकली होती. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, पांडवांना मारून टाकायची प्रतिज्ञा. भगवंताला चिंता पडू लागली. भगवान त्या ठिकाणी महाराज व्याकुळ झाला. त्याला वाटलं आता माझ्या पांडवांना त्या ठिकाणी मारायची प्रतिज्ञा म्हाताऱ्यानं केलेली आहे. प्रतिज्ञा करण्यामध्ये माहिर आहेत ना भीष्माचार्य महाराज. भगवंताला माहिती आहे, यानं जर प्रतिज्ञा केली तर उद्या खरी करण्याचा सुद्धा प्रयत्न करीन. आता मी काय करू. चैन पडे ना. पांडवांना मात्र त्या ठिकाणी जेवण खावण करून आपापल्या राहुटीत जाऊन झोपायला लागली होती. डाराढोर झोपले होते महाराज. सकाळपासून दमलेले होते. कलशारोहणाचा कार्यक्रम होता, धावपळ होती, सगळेच कार्यक्रम एकात एक होते. त्याच्यामुळे झोप येणं साहजिकच आहे, सरळ गोष्ट आहे. जाऊ दे, पांडवांचं सांगताय. पांडव जाऊन झोपले महाराज. एखाद्या माणसानं जर तुम्हाला दम दिला आदल्या दिवशी येऊन, तुझं मुंडकच उडून टाकतो. आणि तो जर गुंडा असला चांगल्यापैकी, झोप येईल का? नाही येणार. अरे जे प्रतिज्ञा करण्यामध्ये माहिर आहेत भीष्माचार्य, त्यांनी प्रतिज्ञा केली होती मारून टाकायची. पांडवांना झोप येऊ नये, पण पांडवांना ढाराढोर झोप लागली महाराज. याला मात्र झोप ये ना. माझ्या भक्तांना मारायची प्रतिज्ञा केली, आता काय करू. चैन पडे ना. आणि हा त्या ठिकाणी व्याकुळ होऊन झोप येत नाही म्हणून त्या पांडवांच्या राहुटीत घुसला. अर्जुन झोपला होता महाराज, घोरत होता. त्या घोरणाऱ्या अर्जुनाला त्या ठिकाणी पाहिलं आणि त्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. हे अर्जुना, अरे उठ ना. अर्जुन मला झोपू दे देवा, फार दमलोय आता मी. अरे तू, अरे जागा हो, काय काम आहे म्हणे देवा. अरे तुला काय माहिती आहे म्हणे. काय झालं. अहो त्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली म्हटल्यावर अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले म्हणे, करू दे देवा. त्या भीष्माचार्यांना सवयच आहे प्रतिज्ञा करायची. प्रतिज्ञा करायची सवय आहे. अरे पण काय प्रतिज्ञा केली माहिती आहे तुला म्हणे. काय प्रतिज्ञा केली. अरे तुम्हाला मारण्याची प्रतिज्ञा केली, पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली. मग अर्जुन थोडा सावध झाला आणि डोळे चोळत चोळतच देवाकडे पाहू लागला. म्हणे देवा, अरे आजपर्यंत आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा काय थोड्या लोकांनी केली.
सगळ्या लोक त्या ठिकाणी आम्हाला मारण्याकरिता टपलेले आहेत, आम्हाला कोणी मारू शकलं काय? म्हणे ते खरं आहे. आणि काय रे, ते भीष्माचार्य जर आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा करतात, मग तू काय करू नयेस? हे अर्जुनाचे शब्द फार महत्वाचे आहेत महाराज. मला वाटतं हे शब्द ऐकण्याकरिताच देव तिथे गेला होता, कारण त्याला हेच ऐकायचं होतं. ही अनन्यताच फार महत्वाची आहे. ते जर आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा करतात, मग तू काय करू नयेस? असं ऐकलं आणि मग मात्र भगवंताला कळालं, बस आता यांना आपल्याला सांभाळावंच लागणार आहे. जे देवावर भार घालून असतात ना महाराज, भगवान त्यांना सांभाळतो. तुकोबाराय वर्णन करून सांगतात, तुका म्हणे भार घातली आवरी, 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 तुका म्हणे भार घातल्यावरी, हे होईल कैवारी नारायण, नारायण कैवारी होईल, धावून येईल. कधी भार तर घालून बघा. अर्जुनानं जणू भार घातला देवावर, देवा तू काय करू नयेस. झोपला परत अर्जुन. साधू संत निवांत असतात महाराज, काही चिंता नसते. त्यांना माहिती आहे ना माझा भगवान सगळं काय करणार आहे, त्याला सगळं काय करता येतं. गोष्ट म्हणून ऐकू नका, कथा म्हणून ऐकू नका, मी सांगतोय म्हणून ऐकू नका. त्यातला भाव ऐका ना. तो भाव असाच आहे की फक्त अर्जुनाच्याच जीवनामध्ये संकट होतं असं नाही, पांडवांच्याच जीवनामध्ये प्रतिकूलता होती असं नाही. प्रत्येकाच्या जीवनात प्रतिकूलता असते. त्या प्रतिकूलतेनं तरी निदान देवाला आठवा. त्याला जर आठवाल आणि त्याच्यावर जर भार घालाल तर भगवान सगळ्या संकटातून बाहेर काढेल, सगळ्या दुःखातून त्या ठिकाणी बाजूला करील. तो त्यांनी सांभाळेल. अमाहरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगे कोडे संकट, भगवान सांभाळेल. आता मात्र भगवंताला चैन पडेना. पांडव तर झोपे गेले. मग देवाला माहित होतं या भीष्माचार्यांनी दुर्योधनाच्या बायकोला बोलावलं होतं. तिचं नाव भानुमती. तिला सांगितलं होतं उद्या सकाळी मला तुझ्याशी काय बोलायचंय, तू जरा लवकर मला भेटायला ये. ती म्हटली होती ठीक आहे. हे देवाला माहित होतं. भगवान त्या ठिकाणी हाच विचार करून द्रौपदीकडे गेले महाराज. द्रौपदी म्हणले, द्रौपदी उद्या सकाळीच आपल्याला भीष्माचार्यांना भेटायला जायचं, पहाटे लवकरात लवकर, अंधार आहे तेच जायचंय. तू सुचिरभूत होऊन त्या ठिकाणी सौभाग्य अलंकार परिधान करून लवकरात लवकर ये. द्रौपदीने पण भगवंताचं म्हणणं ऐकलं. द्रौपदी ही 5 पांडवांची एकटीच पत्नी. तिने सौभाग्य अलंकार परिधान केले, सुचिरभूत होऊन त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या समोर आली. पहाटेच त्या ठिकाणी निघाली जाण्याकरिता भीष्माचार्यांच्या राहुटीकडे. आज भीष्माचार्य ठरल्या नियमाप्रमाणे जागे झाले होते. स्नान संध्या आटोपून त्या ठिकाणी महाराज भगवंताचं ध्यान करत होते. आणि फक्त ध्यान करत होते असं नाही, भगवंताशी बोलत होते, त्याच्याशी संवाद साधत होते. डोळे बंद करून भगवंताला आठवून त्याच्याबरोबर बोलत होते महाराज. काही मेसेज पाठवत होते. त्याला पाठवता येतो ना, तुम्हाला पण येईल पाठवता. तुम्ही कधी प्रयत्नच करत नाहीत. कधीतरी डोळे बंद करून बसा ना आणि 5-10 मिनिटं बसून त्यांनी मनातली मनात देवाबरोबर बोलायला सुरुवात करा. तुमच्या मनात काय असेल नसेल खरडून पुसून त्याला सांगा की मला असं वाटतंय. तुमचा मेसेज पोहोचेल महाराज त्याच्यापर्यंत. कारण त्याला काय ही सामान्य असली रेंज आपल्याला मिळते, असल्या रेंजची काय गरज नाही. तो सगळीकडेच गच्च भरलेला आहे. त्याला सगळं ऐकू येतं. बिनु पदाचे लहो सुन हो बिनु काना.
त्याला बिगर पायाचं चालता येतं, बिगर हाताचं काम करता येतं, बिगर कानाचं ऐकता येतं, डोळे नसताना पाहता येतं, त्याला सगळं करता येतं. मग तुमचंही म्हणणं ऐकेल. भीष्माचार्य स्वतःचा निरोप पाठवत होते, देवा ऐक, मी माझा धर्म म्हणून, माझं कर्तव्य म्हणून काल प्रतिज्ञा करून बसलो की मी उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन सूर्यास्तापर्यंत. पण मला माहिती आहे पांडव तुझे भक्त आहेत आणि तुझ्या भक्तांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे, माझी नाही. मी माझं काम करणार आहे, तू तुझं काम कर. देवाला जणू सांगत होते, तुझ्या भक्तांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी. सांगतच होते महाराज. इतक्यात भगवान तिथे त्या ठिकाणी गेले, द्रौपदीला बरोबर घेऊन. इकडेच द्रौपदीला त्या ठिकाणी सांगितले, हे बघ काही नियम आहेत तिथपर्यंत जाण्याकरिता. म्हणे काय, ते पायातले जोडे आधी काढून दे माझ्या हातात. ते जर वाजले तर ते जागे होतील ना बाबा. डोळे बंद करून बसलेले आहेत. ते जोडे घेतले आणि बगलात ठेवले महाराज स्वतःच्या. देवानं डोक्यावर घोंगडी घेतली होती काळी, हातामध्ये कंदील घेतला होता. एका हातात कंदील, एका हाताच्या बगलेमध्ये त्या ठिकाणी महाराज द्रौपदीचे जोडे. तिला सांगितलं लांब लचक पदर डोक्यावर घ्यायचा, तुझं मुख त्यांना दिसता कामा नये. आणि समोर गेल्यानंतर त्या ठिकाणी बांगड्यांचा आवाज करत करत नमस्कार करायचा, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना कळेल कोणीतरी सुवासीन आलेली आहे. आणि तोपर्यंत बोलायचं नाही जोपर्यंत ते काही बोलत नाही. एवढे नियम सांगून टाकले महाराज. याला कृष्ण नीती म्हणतात. ही अशी नीती त्याला करता येते आणि तो असाच करतो महाराज. त्याला सगळं काय कळतं, त्याला दूरचं सुद्धा कळतं. तुम्हाला माहिती आहे, याला त्या ठिकाणी पांडवांना वाचवायचं होतं म्हणून हत्तीच्या पिलाचं नाव त्यानं अश्वत्थामा ठेवलं होतं. द्रोणाचार्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा आहे ना, पण हत्तीच्या पिलाचं नाव अश्वत्थामा ठेवलं आणि ते हत्तीचं पिलूच तिकडं मारून टाकलं होतं. त्यांना माहित होतं असा द्रोणाचार्य मरायचा नाही. त्याला मारण्याकरिताच हे त्या ठिकाणी भगवंतानं नियोजित केलेलं कार्य होतं. असाच आहे महाराज भगवान. तिला सगळं समजावून सांगितलं. द्रौपदी भीष्माचार्यांच्या समोर गेली. भीष्माचार्य ध्यान करतायत, भगवंताशी बोलतायत. द्रौपदी गेली आणि द्रौपदीनं त्या ठिकाणी महाराज बांगड्यांचा आवाज करत करत नमस्कार केला. तो नमस्कार केल्याबरोबर त्याने भीष्माचार्यांना कळालं कोणीतरी नमस्कार करायला आलं आणि सुवासिनी स्त्री आहे, ज्या अर्थी बांगड्या वाजतात. भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी तिचं मुख न पाहताच तिला आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव. बस भीष्माचार्यांच्या मुखातले शब्द ऐकल्याबरोबर द्रौपदीनं पदर थोडासा बाजूला केला आणि भीष्माचार्यांना म्हणू लागली, पितामह वा, मला आशीर्वाद दिलात अखंड सौभाग्यवती भव. मला सांगा ना, काल तुम्ही केलेली प्रतिज्ञा खरी समजू की आज दिलेला आशीर्वाद खरा समजू? तुम्ही काल प्रतिज्ञा केली माझ्या 5ही नवऱ्यांना मारण्याची, अरे आज मला अखंड सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद देतात, नेमकं काय खरं समजू? भीष्माचार्यांना पेच पडला. आता काय सांगू हिला, नेमकं काय खरं होणार आहे? काही बोलता येईना. रागावले आणि रागावून द्रौपदीला म्हणले, द्रौपदी कुलवान स्त्रिया एवढ्या रात्री अपरात्री त्या ठिकाणी अंधारात अशा फिरत असतात, एकटी कशी काय आलीस? शांत व्हा म्हटले. एकटी नाही आले, मग माझा सेवक आहे ना माझ्या बरोबर. आणि कुठे तुझा सेवक? खाडकन आसनावरून उठून उभे राहिले. दरवाजापर्यंत गेले. दरवाजाच्या बाहेर पाहू लागले. हा सेवक उभाच होता महाराज. हा भक्तांचा सेवक आहे, हा दासांचा दास आहे. हा त्यांचे जोडे वागवतो, हा त्यांच्याकरता वाटेल ते करायला तयार होतो. हा तिथे उभाच होता. भीष्माचार्य जवळ गेले. अंधार होता ना महाराज, रात्र काळी होती, त्याच्यात त्या ठिकाणी घोंगडी काळी होती, त्याच्यात माझा श्यामसुंदरही काळाच होता. त्याच्याजवळ गेले, तो दिसेच ना. मग काय केलं माहिती आहे? त्याच्याच हातातला कंदील घेतला आणि तो कंदील घेऊन त्या ठिकाणी महाराज त्याच्या मुखकमलावर धरला आणि त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये श्यामसुंदराचं मुख पाहिलं. नखशिखांत भगवंताला पाहिलं. अरे बगलेमध्ये जोडे धरलेले आहेत द्रौपदीचे. एका हातात कंदील घेऊन उभा आहे, डोक्यावर काळी घोंगडी घेऊन उभा आहे आणि भगवंताला पाहिलं. भीष्माचार्य गहिवरले, हृदय भरून आलं आणि भगवंताबरोबर काहीच बोलले नाहीत महाराज. वळाले आणि वळून द्रौपदीकडे पाहतात आणि द्रौपदी बरोबर बोलायला सुरुवात केली. द्रौपदी, तू मला प्रश्न विचारलास ना, माझी कालची प्रतिज्ञा खरी होणार आहे की आजचा आशीर्वाद खरं होणार आहे? ऐक, मी तुला सांगतो, माझी कालची प्रतिज्ञा नाही खरी होणार. जर खरं झालं तर माझा आजचा आशीर्वाद खरा होईल. त्याचं कारण एवढंच आहे की ज्याला हा सांभाळतो त्याला जगात कोणी मारू शकत नाही. हा ज्याला सांभाळतो त्याला जगातलं माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य जरी आले तरी तुझ्या पतींना कोणी मारू शकत नाही, कारण त्यांना हा सांभाळतोय. देव राखी तया मारील तो कोण? कोण मारील? कोणी मारू शकत नाही. निश्चिंत राहा, तुझ्या पतींना कोणी मारू शकत नाही. आणि मग भगवंताशी बोलायला सुरुवात केली. देवा,
तुमचा महिमा अपरंपार आहे, तुमची लीला अपरंपार आहे. तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या जगावर कृपा करणारे आहात, भक्तांचा सांभाळ करणारे भक्त वत्सल आहात. मला तुमचा महिमा कळाला. आता युद्धक्षेत्रामध्ये मी माझं काम करणार आहे आणि तुम्ही तुमचं काम करा, असं दोघांचं ठरलं. आणि युद्धाला त्या ठिकाणी सूर्योदय झाला. युद्धाला सुरुवात होणार आहे. पांडव त्या ठिकाणी आपापल्या रथात बसून युद्ध करण्याकरिता आले. भीष्माचार्य रथात बसून युद्ध करण्याकरिता आलेले आहेत. महाराज, समोरासमोर दोन रथ त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. अर्जुन आणि भीष्माचार्यांचा रथ समोरासमोर आहे. भीष्माचार्य रागावलेले आहेत. युद्ध करण्याची त्या ठिकाणी तयारी आहे. महाराज, एक बाण त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी सोडला, भगवंताच्या चरणारविंदाजवळ जाऊन पडला. जणू नमस्कार करतात, देवा मी तुला नमस्कार करतोय. आणि मग भीष्माचार्यांनी बाणामागून बाण मारायला सुरुवात केली. अर्जुन बाणांचा वर्षाव करतोय. भीष्माचार्य अर्जुनाचे बाण चुकवतायत. अर्जुन त्या ठिकाणी महाराज बाण मारू लागला. भीष्माचार्य स्वतःचं संरक्षण करू लागले. भीष्माचार्य इकडून बाणांचा वर्षाव करत आहेत. अर्जुन स्वतःचं संरक्षण करतोय. एका बाणानं अर्जुनाच्या मस्तकावरचा मुकुटच उडवला. महाराज, अर्जुन त्या ठिकाणी भयभीत होऊ लागला. एक एक बाण त्यांनी अर्जुनाला स्पर्श करून जाऊ लागला. एका बाणानं त्या ठिकाणी अर्जुनाच्या दंडाला स्पर्श केला. अर्जुन रक्तभंबाळ होऊ लागला. एक बाण त्या ठिकाणी अर्जुनाच्या हृदयाचा ठाव घेऊ पाहतोय. अर्जुनाला बाण लागलेला आहे. अर्जुन त्या ठिकाणी मूर्छित पडण्याच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. महाराज, कृष्ण कृष्ण म्हणत त्या ठिकाणी अर्जुनानं रथामध्येच त्या ठिकाणी अंग टाकलेलं आहे. भगवंतानं पाहिलं, माझा भक्त संकटात आहे, आता काय करू. हा म्हातारा त्या ठिकाणी ऐकत नाही. भगवंतानं सर्वत्र पाहायला सुरुवात केली. भयंकर क्रोध भगवंताला आला. रथातून खाली उडी मारली भगवंतानं. इकडे इकडे भगवान पाहू लागले. काय करावं काही कळेना. कपाळावर घामाचे बुंद आले होते. केसांमध्ये धुलीकण साचले होते. डोळे लाल झाले होते. ओठ फडफड 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 भगवंताचे उडत होते. हात थरथर कापत होते. भगवान इकडे इकडे पाहता पाहता एक मोडकं चाक रथाचं भगवंताला दिसलं. भगवंतानं ते उचललं. एवढ्या वेळात अर्जुन शुद्धीवर आला. अर्जुनानं भगवंताचे चरण पकडले. देवा तुमची प्रतिज्ञा, देवा तुमची प्रतिज्ञा. एवढं म्हणेपर्यंत भगवंतानं त्या ठिकाणी रथाचं चाक हातामध्ये उचललं होतं आणि भीष्माचार्यांच्या अंगावर भगवान धावून गेले होते. थम थम थम. भयंकर प्रसंग निर्माण झाला होता. महाराज, भीष्माचार्यांच्या अंगावर भगवान धावून गेला होता. थांब, माझ्या भक्ताला मारतोस, थांब. भीष्माचार्य पाहत राहिले. आणि फक्त पाहत होते असं नाही, त्याचा तो आवेश पाहून त्या ठिकाणी महाराज भगवान एवढ्या आवेशात आहे असं पाहून भीष्माचार्य हसू लागले. वा देवा, मला कळालं तू शस्त्र हातात का घेतलंस. तू शस्त्र हातात घेण्याचं एकच कारण आहे, एवढंच कारण आहे फक्त की मी प्रतिज्ञा केली होती तुला शस्त्र हातात घ्यायला लावीन म्हणून. अरे माझी प्रतिज्ञा खरी करण्याकरिता स्वतःची प्रतिज्ञा मोडलीस देवा. माझी प्रतिज्ञा खरी करण्याकरिता. हाच भगवंताचा स्वभाव आहे. महाराज, साधू संत वर्णन करून सांगतात, अरे अपना मान टले टल जाए, भक्त का मान न टलते देखा. स्वतःचा मान टळला तरी चालेल, पण भक्तांचा मान टळू देत नाही, भक्तांचा अपमान कधी होऊ देत नाही. हा महत्वाचा विचार आहे. भक्ताच्या मनात वाटेल तसं करायचा त्याने प्रयत्न करतो. माझ्या भक्ताची इच्छा होती मी हातात शस्त्र त्याने धारण करावं आणि माझी प्रतिज्ञा होती मी शस्त्र हातात धारण करणार नाही. भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्याकरिता स्वतःची प्रतिज्ञा मोडून टाकली देवानं. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात. पण केला खरा भीष्म, पण केला खरा भीष्म, पण केला खरा भीष्म, पण धनुर्धारा रसिले, धनुर्धारा रसिले, ऐसी आसी चरण लावे, ऐसी आसी चरण लावे, ऐसी आसी चरण लावे. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. दोन गोष्टी आहेत. भीष्माचार्यांनी पांडवांना मारण्याचा पण केला खरा, पण भगवंतानं तरी सुद्धा धनुर्धराला सांभाळलं. हा एक अर्थ आहे. आणि भीष्मपण केला खरा,
भीष्माचार्यांनी पण केला होता, याला हातात शस्त्र घ्यायला लावीन, वासुदेव कर चक्र नधर हो तुमको मुखन दिखाऊ. भीष्माचार्यांचा पण होता आणि भगवंतानं तो पण खरा केला. आणि अर्जुनाला पण भगवंतानं सांभाळलं. ज्यावेळेला भगवंती रथाचं चाक घेऊन त्या ठिकाणी धावले ना भीष्माचार्यांच्या अंगावर, स्वतःला विसरले जणू. देवाच्या अंगावरचं उपरणं त्या ठिकाणी जमिनीवर पडलं. पृथ्वी थरथर 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 कापत होती. प्रलय होतो की काय असं वाटू लागलं. ते उपरणं जणू त्या ठिकाणी पृथ्वीला सांगतोय, काय चिंता करू नकोस, प्रलय होणार नाही, भूकंप होणार नाही, काही होणार नाही. अगं हे तर त्या ठिकाणी जगाच्या मालकानं आपल्या भक्ताची प्रतिज्ञा खरी करायची म्हणून स्वतःची प्रतिज्ञा मोडली, म्हणून असं होत आहे, काही चिंता करू नकोस. ते उपरणं पृथ्वीला समजावून सांगत होतं. हा त्यातला भाव आहे महाराज. देवानं प्रतिज्ञा मोडली. अरे प्रतिज्ञा करून त्या ठिकाणी शब्द देऊन माघारी घेणारा जो मनुष्य असतो ना, तो लज्जास्पद कार्य करतो, थुकून चाटतो ना महाराज. हे जसं आहे ना तसंच आहे ते. शब्द देऊन त्या ठिकाणी प्रतिज्ञा करून त्यानं प्रतिज्ञा मोडली. ही पृथ्वी आहे ना भगवंताची पत्नी आहे. पृथ्वी भगवंताची पत्नी आहे. ते उपरणं तिच्यावर पडलं ना, साधू संत भाव सांगतात का बरं पडलं. ते पृथ्वीनं ओढूनच घेतलं म्हणतात. ते स्वतःचं तोंड लपवू लागले. म्हणे का बरं तोंड लपवते. लोक म्हणतील बघा हिच्या नवऱ्यानं प्रतिज्ञा केली होती आणि प्रतिज्ञा करून मोडली म्हणून ती तोंड लपवते आहे. असे अनेक भाव आहेत महाराज. भागवत जर त्या ठिकाणी सांगायचं ठरलं तर एक एक प्रसंग 2-2 दिवस सांगता येईल, एवढं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गुढ धरलेलं आहे. 2-3 तासात काय सांगतायत, उगं काडीनं औषध लावल्यासारखं सांगावं लागतं. तुम्हाला काय माहिती याच्यात किती सांगितलं आणि किती नाही ते. तुम्ही आपले ऐकता, तुम्हाला वाटतं बस सगळं सांगितलंय, वेळ कमी असल्यावर काय सांगतो. चला, म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज भीष्माचार्यांच्या अंगावर भगवान धावून गेले. भीष्माचार्य रथातून खाली उडी मारून समोर आले आणि समोर येऊन त्या ठिकाणी बोलू लागले, देवा मला मारतोस. अरे तूच काय, तुझा बाप आला तरी मला मारू शकत नाही. त्याचं कारण एवढं आहे, मी इच्छा मरणी आहे, तू मला मारू शकत नाही. पण खरं सांगू देवा, आज मला मरायचं आहे. म्हणे का बरं मरायचं आहे. अरे माझी स्वतंत्र इच्छा नाही ना, तुझ्या इच्छेत माझी इच्छा. तुला वाटलं ना मी मरावं म्हणून मला मरायचंय. तसं तर मला कोणी मारू शकत नाही, पण आज मला कळालंय तुला वाटतंय मी मरावं म्हणून मला मरायचंय. आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज दोघांचं बोलणं सुरू झालं नाही कुठे, इतक्यात शिखंडी समोरून आला. शिखंडी, तो शिखंडी तोच आहे महाराज जी अंबिका आणि अंबालिका तिघीजणी पळून आणल्या होत्या ना, त्याच्यातली जी आंबा परत गेली होती ती भीष्माचार्यानं म्हणत होती माझ्याशी लग्न कर. त्याने लग्न केलं नाही म्हणले तुझा बदला घेईन. तीच आंबा त्या ठिकाणी स्वतःचं शरीर परिवर्तित करून आली होती, ती शिखंडी झाली होती. आणि भीष्माचार्यांना माहित होतं ही स्त्री आहे आणि स्त्रीवर शस्त्र चालवायचं नाही असा क्षत्रियाचा नियम आहे. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज जे बुजदिल असतात ना ते स्त्रियांवर हात उगारतात. क्षत्रिय कधी स्त्रियांवर हात उघडीत नाही. क्षत्रिय कधी स्त्रियांवर शस्त्र चालवित नाही. हा नियम आहे क्षत्र धर्माचा. म्हणून त्या ठिकाणी स्त्री आणि हिच्यावर शस्त्र चालवायचं नाही. म्हणून भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली आणि अर्जुन तिथेच उभा होता. भगवंतानं आज्ञा दिली बाण मार. पाहतोस काय, पाहता पाहता अर्जुनानं बाण मारले आणि भीष्माचार्यांच्या सर्वांगात बाण घुसले. शरशय्येवर भीष्माचार्यांना पडावं लागलं आणि अशा पद्धतीने भीष्माचार्य शरपंजरी पडले. ते भीष्माचार्य देवाला म्हणतात, देवा ते मोडकं चाक हातात घेऊन माझ्या अंगावर धावून आला होतास ना, त्यावेळेला जसं तुझं स्वरूप होतं तसं मला दाखव, ते मला पाहायचंय, ते माझ्या बुद्धीला आवडलंय, ते मला पाहायचंय. भगवानही गहिवरला म्हणे बघा कशी भक्त असतात, मला कशी आकुळून धरतात, असंच पाहिजे, असंच दाखव, असंच करायचंय. असं असावं ना महाराज. भक्तानं सुद्धा ठरवून ठेवावं, खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी, असे काही माणसं असतात ना. तसं भक्तानं सुद्धा देवाला म्हणो, देवा अंतकाल समयाला तुला पाहायचंय, मरेन तर तुला पाहता पाहताच मरेन, असा भाव अंतकरणात असावा. भीष्माचार्याने स्वप्न पाहिलं होतं, देवानं माझ्या समोर उभं राहावं, मरताना देव माझ्या डोळ्यासमोर असावा. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, तुमच्यापैकी किती लोकांना मरायचं नाही? तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण, मरायचं नाही अशा लोकांनी हात वर करा. आपण म्हटलं ना मरायचं नाही, तरी मेल्याशिवाय राहत नाहीत महाराज. मरावं तर लागतंच, एक दिवशी मरावं लागतंच आहे. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, मग मरावं सगळ्यांना लागणार आहे, गोष्ट पक्की आहे ना, पक्की मरावं लागणार आहे. मग मला तुम्ही सांगा, मरताना आपलं मरण कसं असावं असा विचार किती लोकांनी केलाय?
की मरताना मी असं मरावं, कधीतरी ध्यानात आणि जा ना मरायचं आपल्या. समजा मी मेलो असं म्हणायचं मनातली मनात. सगळे लोक अवतीभोवती बसलेले असतील, पायाजवळ उदबत्त्या लावलेल्या असतील, 2-3 मावश्या तुपाची वाटी घेऊन बसल्या असतील, त्या हातापायाला तूप चोळत असतील, आयाबाया जमा झाल्या असतील, नाही रडू आलं तरी डोळ्याला पदर लावून फुसफुस 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 करत असतील. तुमच्या लक्षात येतं ना मी काय म्हणतो ते. नाही रडू आलं तरी डोळ्याला पदर लावल्या कोणाला कळते रडती का काय करते ती, फुसफुस फुसफुस करत राहते. असलं डोळ्यासमोर कधी चित्र आणा ना, असं काहीतरी होईल आपल्या बाबतीत सुद्धा. पण खरं सांगू, लोक असा विचार करत नाहीत. लोकांना असं वाटतं आपण मरणारच नाहीत. काय अमरपट्टा घेऊन आलात? अरे मरायचं ना सगळ्यांना. मग मरताना कशी अवस्था असावी याचा विचार करा ना थोडासा. कसं मरावं याचा विचार करा ना थोडासा. हे भागवत कशाला ऐकायचंय? ते भागवत मरावं कसं शिकण्याकरिताच ऐकायचंय. आपण पहिल्या दिवशीच ते श्रवण केलं. म्हणून जर खरंच मरणार असाल तर कसं मरावं हे कळालं पाहिजे. आणि ते मरण शिका. हे मरण असं मरावं लागतं. कधीतरी स्वप्न बघा ना मायबाप, की अंतकाल समयाला माझा श्यामसुंदर माझ्याजवळ असावा, माझं मस्तक त्याच्या मांडीवर असावं, त्यानं त्याच्या हातानं माझ्या मस्तकाला कुरवाळावं, मी डोळे भरून त्याच्याकडे पाहावं, किलकिल्या डोळ्यानं त्याच्याकडे पाहत हात जोडत त्याला म्हणावं, कन्हैया मला तुझा विसर पडू नये रे. हे नाथ मैं आपको भूलू नहीं. हे देवा मला तुझा विसर पडू देऊ नकोस रे. मी जोपर्यंत शरीर सोडत नाही तोपर्यंत असाच माझ्याजवळ बसून राहा, मला सांभाळ. आणि त्या भगवंतानं त्या ठिकाणी महाराज माझी ती अवस्था पाहून मला हृदयाला लावावं, आणि त्यानं हृदयाला लावल्याबरोबर माझे प्राण निघून जावेत. मी असं स्वप्न पाहतोय आणि म्हणून तुमच्या समोर सांगतोय. तुम्ही ऐकता सर्वजण? मायबाप सगळ्यांनी असंच स्वप्न बघा. असं स्वप्न सर्वांनी पाहिलं पाहिजे की अंतकाल समयाला भगवंतानं जवळ यावं, आपलं मस्तक त्याच्या मांडीवर असावं, त्यानं आपल्या मस्तकाला कुरवाळावं, आणि डोळे भरून आपण भगवंताकडे पाहावं. आपल्या मुखातून त्या ठिकाणी श्याम 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 नामाचा त्यांनी उच्चार व्हावा, आणि त्याच्याकडे पाहता पाहता त्यांनी आपले प्राण निघून जावेत. किती मंगलमय असणारं मरण असेल, किती श्रेष्ठ असणारं मरण असेल. नाही काही तर निदान संकल्प तर करा. संकल्प करायला काय खर्च लागेल? लोक काही गोष्टी करत नाही म्हणे खर्च लागेल. याला काय परमार्थ करायला कुठे खर्च लागत असतो का? याला काही दमडी मोडावं लागत नाही, रुपया खर्चावा लागत नाही, नोट मोडावं लागत नाही, काही करावं लागत नाही. मनातली मनात फक्त विचार करायचा आहे की असं व्हावं. एवढा जरी विचार केला तरी पण त्या ठिकाणी तो संकल्प होईल आणि तो भगवंतापर्यंत पोहोचेल. कारण त्याला सगळं ऐकू येतं ना, त्याला सगळं कळतं. तो ऐकेल ना तुमचं म्हणणं. आणि खरंच जर आपल्या जीवनामध्ये तशी स्थिती निर्माण झाली आणि भगवंतानं जर आपलं म्हणणं ऐकलं तर अंतकाल समयाला येईल ना महाराज. माणसं मरतात आणि त्यांना वाटतं पोरानं मांडी दिली पाहिजे. काय करतो त्या पोराच्या मांडीला? जाऊ दे, फार खाली येऊन बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी महत्वाचं बोललं पाहिजे. पण समाज असाच आहे महाराज. समाज ह्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वागत असतो. आमचा आधी म्हणलं, महाराज तुम्ही तुमच्या स्टाईलनी कथा सांगा, आमच्या स्टाईलनी सांगू नका. त्याचं ते म्हणणं माझ्या लक्षात राहिलं. पण मी माझ्या स्टाईलने जर कथा सांगायला लागलो तर कोणीच कथा ऐकायचं नाही. ते म्हणतील काहीतरीच सांगताय. म्हणून बऱ्याच वेळेला सगळ्यांच्या स्टाईलनी बोलावं लागतंय. तुम्हाला कळतं ना मी काय म्हणतो ते? नाही लोकांनी ऐकलं मग काय करू? मला वेगवेगळे पवित्रे करून लोकांच्या पोटात घुसवावं लागतं हे सगळं. मला असं वाटतं की सगळ्यांच्या पोटात घुसावं, म्हणून कधीतरी त्यांच्यासारखं होऊन त्यांच्या पोटात घुसवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांना समजेल रुचेल पशेल अशा शब्दात मी ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. माझा निरोप तुम्हाला द्यायचा आहे. तो निरोप सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणी किती मोठा असला राजा, कोणी किती संपन्न असू द्या, श्रीमंत असू द्या, कोणी किती नावलौकिक प्राप्त करून घेणारा राष्ट्रपती असू द्या, त्याला एक दिवशी मरावं लागणार आहे. मरणं तर सगळ्यांचं सारखंच आहे ना महाराज, हा महत्वाचा विचार आहे. पण मरावं कसं हे कळालं पाहिजे. ते राष्ट्रपतीला सुद्धा मरता यायचं नाही विचार जर नाही केला तर. म्हणून ते मरावं कसं हे लक्षात घ्या. आणि असं मरण मागा देवाजवळ, देव तसं मरण देईल. हे शिकण्यासारखं आहे. आणि हे कथाकारानं शिकवलं पाहिजे. गरजेचं आहे महाराज, जे गरजेचं आहे ते सांगतोय. डॉक्टरनं पेशंटला औषध देत जावं, पण पेशंटला आवडेल असं द्यावं की पेशंटला बरं वाटेल असं द्यावं? अहो त्याला आजार बरा होईल असं द्यावं ना. मग ते कडू असलं तरी चालेल, मग ते असंच औषध दिलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. भीष्माचार्यांकडे पाहून त्यांनी सर्वांना समाधान वाटलं. भगवान म्हणले ठीक आहे. भगवंतानं तेच रूप धारण केलं. भीष्माचार्य भगवंताकडे पाहू लागले. सगळे साधू संत जमा झाले होते. फार व्याकुळ झाले होते महाराज. बरचसं बोलून बोलून थकले होते. कोरड पडली होती महाराज तोंडाला. अर्जुनाकडे पाहू लागले. अर्जुना,
मला तहान लागली रे. मग काय करावं? अर्जुनानं त्या ठिकाणी तर्कसातून बाण काढला आणि त्या बाणाला त्या ठिकाणी मला धनुष्याला लावून भगवती गंगेचं स्मरण केलं. जमिनीवर बाण मारल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज भगवती गंगा प्रत्यक्ष प्रगट झाले. भीष्माचार्यांच्या अंतकाल समयाला त्यांची आई डोळ्यासमोर उभी राहिली. ती आई जीवनामध्ये कधीतरी उद्विग्नता येत होती, कारण बरंच वय होतं ना भीष्माचार्यांचं. दमले, थकले, उद्विग्न झाले, चिंता दूर झाले की गंगेच्या काठावर जायचे आणि माते माते म्हणून हाक मारायचे आणि ती भगवती गंगा प्रत्यक्ष प्रगट व्हायची आणि भीष्माचार्यांबरोबर बोलायचे. अंतकाल समयाला त्या आईची आठवण आली, म्हणून तर तहान लागली म्हटले. गंगा प्रगट झाली, भीष्माचार्यांच्या मुखारविंदामध्ये गंगाजल त्या ठिकाणी जाऊ लागलं. किती दिव्य गोष्ट आहे बघा ना. मरण किती मंगलमय आहे. जगाचा मालक भीष्माचार्यांच्या समोर उभा आहे. नंबर 2, संत महापुरुष भीष्माचार्यांच्या जवळ उभे आहेत. नंबर 3, भगवती गंगा प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे. नंबर 4, सगळे आप्तच डोळ्यासमोर उभे आहेत. नंबर 5, उत्तरायण सुरू झालेलं आहे. आणि अशा मंगलमय प्रसंगामध्ये त्यांनी भीष्माचार्य भगवंताकडे पाहतात. भगवंताला पाहता पाहता डोळ्याच्या माध्यमातून भगवंताला हृदयापर्यंत नेलं आणि डोळे बंद करून घेतले. महाराज हृदयामध्ये भगवंताला साठवलं आणि सर्वांच्या समोर पाहता पाहता भीष्माचार्यांची प्राणज्योत निघाली आणि भगवंताच्या मुखारविंदामध्ये विलीन झाली. साधू संतांनी जयघोष केला. साधो 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 म्हणून ताडीने घोष करू लागले. संत महात्मे असंच शरीर सोडतात महाराज. झाकल्या घटीचा दिवा काय झाला केधवा. जसं त्या ठिकाणी महाराज शरीर सहज सोडून देतात, किती सहज सोडतात शरीर. असं शरीर सोडून दिलं. पांडवांनी त्या ठिकाणी भीष्माचार्यांचा अंत्यविधी केला. माघ शुद्ध अष्टमी, भीष्माष्टमी म्हणतात त्याला. भीष्माष्टमीला त्या ठिकाणी शरीर सोडलं. पांडवांनी अंत्यविधी केला. धर्मराजानं भावंडांकडून अंत्यविधी करून घेतला, कारण जो राजा झालेला असतो ना त्याला कोणाचा अंत्यविधी करण्याची आज्ञा नसते, म्हणून त्यानं भावंडांकडून अंत्यविधी करून घेतला. पांडव फार रडले महाराज. फार दुःख झालं पांडवांना. का बरं रडले असतील? त्याचं कारण कौरवांच्या राज्यामध्ये त्यांनी पांडव जिवंत होते, त्याचं कारण भीष्माचार्यच होते. भीष्माचार्यांनी पांडवांना लहानचं मोठं केलं होतं. बोटाला धरून चालायचं शिकवलं होतं, बोलायचं शिकवलं होतं, अंगा खांद्यावर खेळवलं होतं. प्रत्येक वेळेला त्यांची बाजू घेऊन भीष्माचार्यच बोलत होते. म्हणून भीष्माचार्यांचं निर्माण झाल्यानंतर पांडवांना मोठं दुःख झालं. रडू लागले पांडव. अंत्यविधी झाला, सगळी कामं आटोपली आणि आता भगवान म्हणू लागले, बस आता माझी सगळी कामं झाली, मी गेलं पाहिजे द्वारकेला. म्हणून भगवान त्यांनी द्वारकेला जाण्याकरिता निघाले. अर्जुन भगवंताच्या बरोबर जाण्याकरिता निघाला. रथ सजवला. पुढे निरोप गेलेला आहे. भगवान येत आहेत.